तर ही बाब अतिशय गंभीर आहे। मला वाटतं जे कायद्याचं रक्षण करतायत, जे आपलं कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम करतायत आणि त्यांच्यावर अशा पद्धतीने जर हल्ले होत असतील तर ही बाब अतिशय गंभीर आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ही बाब अतिशय गांभीर्याने घेतलेली आहे आणि यापुढे अशा घटना होऊ नये, घडू नये त्यासाठी अधिक सतर्कता बाळगण्याची आपल्याला गरज आहे। परंतु नागरिकांमध्ये खरं म्हणजे त्यांनाही कळायला पाहिजे की पोलीस शेवटी आपल्या रक्षणासाठी आहेत, परंतु समाजामध्ये असे काही विकृत लोक असतात की ते कुठल्या वेगळ्या पद्धतीने सगळ्या या गोष्टी करत असतात। मला वाटतं वेळीच त्यांना आवर घालण्याची गरज आहे आणि पोलिसांच्या माध्यमातून, शासनाच्या माध्यमातून निश्चित त्यासाठी गंभीर दखल घेतली गेलेली आहे। आणि एकूणच या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी थेट कल्याणला जाऊया। आपले प्रतिनिधी विशाल वैद्य तिथे आहेत। विशाल, आपण बघतोय पोलीस निरीक्षकाला तलावात बुडवून मारण्याचा प्रकार खरोखरच निंदनीय आहे आणि अर्थातच म्हणूनच समाजातून देखील आवाज येतो आहे। मोर्चा तिथे काढण्यात आलेला या एकूणच घटनेबद्दल त्याविषयी सुरुवातीला सांगा। नक्कीच आपण बघू शकतो मृदुला की काल ही घटना घडली रात्री 9-9:30च्या सुमारास। त्यानंतर पहाटेपर्यंत फारसं कोणाला पसरवलं गेलं नव्हतं, माहिती दिली गेली नव्हती। पोलिसांकडूनच वरिष्ठांकडून ही घटना दाबण्याचा प्रयत्न झाला होता। झी मीडियानं ही बातमी जी आहे ती सकाळपासूनच प्रसारित केल्यानंतर जनमानसामध्ये जे आहे अत्यंत संतापाची लाट पसरलेली दिसत आहे कल्याणमध्ये। याचाच एक आपण बघू शकतो की जमाव जो आहे शेकडोंच्या संख्येने कल्याणकर जे आहेत ते रस्त्यावरती उतरले आणि त्यांनी याचा निषेध व्यक्त केला। याच्यामध्ये कुठल्याही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते नव्हते, एक सामाजिक कार्यकर्ते आणि साधारण कल्याणकर नागरिक होते। त्यांनी या घटनेचा निषेध केलेला आहे। पोलीस उपनिरीक्षकाला जीवे मारण्याचा प्रयत्न होऊ शकतो तर आमच्यासारख्या महिलांचं, आमच्यासारख्या बालकांचं किंवा तरुणांचं काय, अशा प्रकारच्या निषेधाचा स्वर जो आहे या एकूणच घटनेच्या वेळी दिसून आला। मात्र एकंदरच आपण या घटनेकडे बघितलं तर आता सुद्धा ज्या प्रतिक्रिया आपण ऐकल्या की दोषींवरती कडक कारवाई करण्यात येईल, मात्र हे जे प्रकरण दाबण्याचा ज्यांनी प्रयत्न केला ते वरिष्ठ पोलीस अधिकारी असतील किंवा राजकीय नेते असतील, स्थानिक आमदार असतील, त्यांचे कोणतेतरी वरिष्ठ नेते असतील, मंत्री असतील, यांच्याबाबत कोणी चकार शब्द काढताना दिसत नाहीये। जे मंत्री असतील, मुंबईतले मंत्री असतील, मोठे नेते असतील, ते कुठेतरी एक सेफ गेम खेळताना दिसत आहेत। दोषींवर कारवाई तर होणारच, त्यात तुम्ही काय मोठी गोष्ट करत नाही आहात। मीडियानं हा प्रकरण डाऊन धरलं म्हणून हे उघडकीस आलं, नाहीतर आमच्या समोर घटना सगळी घडलेली आहे। कशा प्रकारे हा प्रकरण एकंदर दाबण्याचा प्रयत्न झाला, त्या उपनिरीक्षकाला खुद्द डीसीपींनी कशा प्रकारे दबाव आणला गेला, तू कुठल्याही आमदाराचं नाव घेऊ नकोस, तू हे प्रकरण जास्ती वाढवू नकोस, इतकंच नव्हे तर त्या पोलीस उपनिरीक्षकावरती छेडछाडीचा गुन्हा सुद्धा दाखल करण्यात यावा असा धक्कादायक एक दबाव जो आहे आणण्यात येत होता। मात्र केवळ आणि केवळ मीडियाचा दबाव आहे याच्यामुळे कारणीभूत आहे की ही घटना जी आहे उघडकीस आली आणि आता हे सर्वजण कारवाईची भाषा बोलतात। मात्र जे वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत 9 वाजले पहाटे 4 वाजेपर्यंत नक्की ह्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काय केलं, आमदार असतील आणि नेते असतील यांच्याबरोबर बंद दाराआड कुठल्या चर्चा झडल्या, यांच्या आपल्याच उपनिरीक्षकाला, आपल्या पोलिसाला सर्वांसमक्ष डुबवून मारण्याचा प्रयत्न होतो आणि तुम्हाला 7 तास लागतात। अगदी खरं, अतिशय धक्कादायक आणि निंदनीय गोष्ट आहे ही। विशाल, धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल आणि म्हणूनच अशी समाजातून प्रतिक्रिया येते। विशाल वैद्य कल्याणहून आपल्याला माहिती देत होते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।